थंडीचा सीझन आला तर माझ्या घरी ही मटरची टेस्टी कचोरी नक्कीच बनते. नमस्कार, आलिशान स्वाद अँड ब्लॉग्समध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे. तर हिरव्या मटाऱ्याची कचोरी बनवायला आपल्याला सर्वात आधी इथे मी मैदा घेतला आहे. मैदा जो आहे तो तुम्हाला 1.5 वाटी घ्यायचा आहे. चाळून घ्यायचा आहे मैदा. तरी ते मी 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे. आता त्यात आपल्याला बाकीचे साहित्य ॲड करायचे आहेत. तरी ते मी ओवा घेतलेला आहे. ओवा जो आहे तो तुम्हाला हातावरती चोळूनच टाकायचा आहे. त्याचा फ्लेवर जो आहे तो खूप छान येतो. चवीपुरतं इथे मी मीठ टाकलेलं आहे. आता आपल्याला यात घी टाकायचं आहे. तुम्ही तेलसुद्धा टाकू शकता. मी इथे 1 चम्मच घी वापरलेला आहे. तर आता हे थोडं आपल्याला हाताने मळून घ्यायचं आहे आणि थोडासा पाण्याचा वापर करून आपल्याला हे अशा प्रकारचं पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे. तर पीठ इथे मळून झालेलं आहे. आता हे झाकण ठेवून आपल्याला कमीत कमी अर्धा तास रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण इथे एक वाटण तयार करणार आहोत. तर इथे एक मसाला तयार करायचा आहे आपल्याला, जो आपल्याला कचोरीमध्ये टाकायचा आहे. तर इथे मी अद्रक, मिरची आणि लसूण घेतलेला आहे. धने घ्यायचे आहेत. तर 2 चम्मच मी इथे धने घेतलेला आहे. त्यामुळे फ्लेवर जो आहे तो खूप छान येतो. जिरे टाकलेला आहे आणि बडीशोप टाकलेला आहे 1 चम्मच. आता इथे 1 मुठ्ठीभर कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर जी आहे ती दंठलसोबतच तुम्हाला टाकायची आहे. तर मसाला जो आहे तो तुम्हाला बारीक पाणी न टाकता मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे. तर आता इथे एक पॅनमध्ये तुम्हाला तेल घ्यायचं आहे. तेल जे आहे ते 1 चम्मच मी घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपला जो मसाला आपण तयार केला होता तो इथे मी टाकून घेतलेला आहे. मसाला जो आहे तो तुम्हाला 1 मिनिटापर्यंतच परतून घ्यायचा आहे तेलावरती. तर हा मसाला जो आहे तोच आपला कचोरीची जान आहे आणि त्यामुळे हा खूप फ्लेवर येतो, छानसा फ्लेवर येतो आणि टेस्ट देखील आपल्या कचोरीची खूप छान लागते. तर मसाला जो आहे तो 1 मिनिटापर्यंत परतून झालेला आहे. आता यामध्ये आपण बाकीचे साहित्य ॲड करणार आहोत. इथे मी उकडलेला हिरवा मटार घेतलेला आहे. तुम्ही फ्रेश मटारसुद्धा घेऊ शकता. उकडलेला बटाटा घेतला आहे. इथे 1च बटाटा मी घेतलेला आहे. बटाटा आधीच उकडून घेतलेला आहे. 1 चम्मच चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे मी. नंतर याच्यात 1 चम्मच हळद टाकलेली आहे. थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सर्व साहित्य. तर हे सर्व साहित्य जे आहे ते आपल्याला मिक्स करायचं आहे आणि वरतून दाब देऊन आपल्याला थोडंसं हे स्मॅश करून घ्यायचं आहे. तर बटाटा आणि आपले मटर जे आहेत हिरवे मटर ते चांगले स्मॅश झाले पाहिजेत. अशा प्रकारेचे वरतून थोडं दाब देऊन आपल्याला हे जे मिश्रण आहे ते पूर्णपणे अशा प्रकारे, तुमच्याकडे पावभाजी स्मॅशर असेल तर तुम्ही त्याच्याने सुद्धा असं बाजू स्मॅश करू शकता. तर भाज्या ज्या आहेत आपल्याला चांगल्या प्रकारे स्मॅश करायचं आहे. तर इथे मी हिरवे वाटाणे आणि बटाट्याचाच वापर केला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही थोड्याशा भाज्या तुम्हाला ज्या आवडतील जसे की शिमला मिरची आहे ते सुद्धा ॲड करू शकता. तर अशा प्रकारे आपला मसाला जो आहे तो झालेला आहे. तो थंड होण्यासाठी आपल्याला ठेवायचा आहे बाजूला. गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि वेगळ्या प्लेटीमध्ये मसाला काढून घेऊन आपल्याला ह्यावरती थोडीशी कोथिंबीर जी आहे ती टाकायची आहे. तर आपलं पीठ जे आहे ते चांगलं भिजलेलं आहे. तर आपल्याला ह्याचे छोटे गोळे तयार करायचे आहेत. तर एक वेळा पीठ जे आहे ते मी चांगलं मळून घेणार आहे आणि आपल्याला छोटे गोळे जे आहेत ते रेडी करायचे आहेत. तर अशा प्रकारचे आपण जसं पुरण भरतो तसंच आपल्याला हा मसाला जो आहे तो ह्याच्यामध्ये भरायचा आहे कचोरीमध्ये आणि सगळ्या बाजूनी जो आहे तो व्यवस्थित बंद करायचा आहे. म्हणजे हे आपल्याला डीप फ्राय करायचे आहेत कचोरी. तर मसाला जो आहे तो आपला बाहेर नाही आला पाहिजे. त्यामुळे व्यवस्थित नीट सगळ्या बाजूनी बंद करून घ्यायचं आहे आणि रोल करायचं आहे आणि वरतून हाताने थोडासा हलकासा दाब देऊन आपली ही कचोरी जी आहे ती अशा प्रकारे रेडी करून घ्यायची आहे. तर इथे मी मैद्याचा वापर केलेला आहे. तुम्ही हवं तर गव्हाच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता.
तर आता सगळ्याच कचोऱ्या ज्या आहेत ते मी अशा प्रकारे बनवून घेतलेल्या आहेत आणि आता आपण ह्या कचोऱ्या ज्या आहेत ते डीप फ्राय करायच्या आहेत. तर ह्या कचोऱ्या तुम्हाला डीप फ्रायच करायच्या आहेत. तर तेल मी इथे ऑलरेडी तापत ठेवलं होतं. मीडियम गॅसवरती तुम्हाला या कचोऱ्या ज्या आहेत ते फ्राय करायच्या आहेत. 1 ते 2 मिनटामध्ये आपल्या कचोऱ्या ज्या आहेत ते डीप फ्राय करून रेडी होतात. तर जास्त कचोरी नाही टाकायची आहेत आपल्याला. सुरुवातीला 2-3 कचोरी आपल्याला ॲड करायचे आहेत तेलामध्ये आणि तेलात टाकल्या अजिबात हलवायचं नाही आहे. तर 2 मिनटापर्यंतमध्ये आपल्या या कचोऱ्या ज्या आहेत ते फ्राय होऊन जातात. 1 मिनटं आपल्याला हे कचोऱ्या जे आहेत ते तेलामध्ये असेच फ्राय होऊ द्यायचे आहेत. त्यानंतर अलटपलट करून सगळ्या बाजूने व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. तर गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला हे कचोरे जे आहेत ते डीप फ्राय करून घ्यायचे आहेत. तर सर्व बाजूनी आपल्याला कचोऱ्या ज्या आहेत त्या अशा प्रकारे डीप फ्राय करून घ्यायचे आहेत. त्यानंतर तुम्ही बघू शकता आपले कचोऱ्या ज्या आहेत त्या डीप फ्राय करून रेडी झालेले आहेत. तर अशा प्रकारचे आपले कचोरी जे आहेत ते रेडी झालेले आहेत. तर सगळ्याच कचोऱ्या ज्या आहेत त्या मी अशा प्रकारे डीप फ्राय करून घेणार आहे. तर रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा. या कचोऱ्या ज्या आहेत ते खूपच टेस्टी बनतात. आपण जो मसाला रेडी केला होता त्याच्याने आपल्या कचोरीला खूप छान फ्लेवर भेटते. बडीशोपचा आपण वापर इथे केला आहे, त्यामुळे आपली कचोरी जी आहे ती मस्त होते. एकदम खस्ता कचोरी आपली इथे रेडी होतात. नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. खूपच कमी वेळामध्ये बनणारी आहे आणि कमी साहित्य लागणारी आहे. तर इथपर्यंत व्हिडिओ जर तुम्ही बघितला आहे तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि पुढच्या रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या सगळ्या अशा एका इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. मस्त का स्वस्त राहा आणि ह्या कचोऱ्या ज्या आहेत त्या नक्की करून पहा.